ज्याप्रमाणे अयोध्येतलं राम मंदिर हे भव्य दिव्य असं असणार आहे, त्या पद्धतीनंच मंदिराचं प्रवेशद्वार देखील भव्य दिव्य असणार आहे। आपण पाहतोय ज्या दगडामध्ये किंवा ज्या स्तंभांप्रमाणे राम मंदिर हे बनवण्यात आलेलं आहे, त्याच मंदिराचं प्रवेशद्वार देखील त्याच पद्धतीनं बनवलं जातं आहे। तसंच स्वरूप खरं तर या प्रवेशद्वाराला देखील दिलं जातं आहे। आपण पाहतोय हा एका बाजूचा हा खरं तर एक मोठा स्तंभ जो आहे तो तयार करण्यात आला आणि समोर आपण पाहतोय हा दुसरा स्तंभ आहे। भाविकांची आतापासूनच काही प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी दिसून येते आणि याच प्रवेशद्वारामधून भाविकांना राम मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। आत्ताही या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे, ज्या पद्धतीनं मंदिराचं काम सुरू आहे त्याप्रमाणेच महत्त्वाचं हेच आहे की यावर पुन्हा रंगरंगोटी होणार नाही। जो नैसर्गिक रंग आहे तोच यापुढे कायमस्वरूपी असणार आहे। आपण या बाजूला जर पाहिलं तर हे डिवायडर वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत, ज्याच्यावर नक्षीकाम वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसतंय। समोर हा जो आहे हा सभामंडप आहे, म्हणजे इथूनच भाविक जे आहेत ते चालत जाणार आहेत आतमध्ये आणि या बाजूचा जो रस्ता दिसतोय ते येणारे भाविक आहेत। कुठल्याही पद्धतीनं भाविकांना त्रास होऊ नये यासाठी खरं तर प्रशासनानं किंवा मंदिराच्या ट्रस्टनं काळजी घेतलेली आहे असं म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला आपण ही जी भिंत पाहतोय अशाच भिंती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पाहायला मिळणार आहेत, त्यावर देखील एक वेगळी डिझाईन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं एकंदरीतच आकर्षण असणार आहे सगळ्या भाविकांना मंदिराचं। समोर आपण लांबपर्यंत जर नजर टाकली तर आतापासूनच भाविकांची गर्दी दिसते, कारण जुन्या राम मंदिरामध्ये आताही दर्शन दिलं जातं आहे। नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरच नवीन मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश मिळणार आहे। मात्र आपण पाहतोय ज्या क्रेन्स आहेत त्या या ठिकाणी आहेत, कामगार शेकडो जे आहेत ते या ठिकाणी आहेत, त्यामुळं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे। 22 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर हा सगळा परिसर जो आहे तो नक्कीच भव्य दिव्य असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।